हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेतील गोंधळानंतर विधान परिषदेमध्ये शिवीगाळ। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांनी सभागृहामध्ये एकमेकांना दिल्या शिव्या। दानवेंनी माफी मागून राजीनामा द्यावा, भाजप आक्रमक। विरोधी पक्षनेता आई बहिणीवर शिव्या देतो, अंबादास दानवेंना निलंबित केल्याशिवाय सभागृह चालू न देण्याचा इशारा। कुणी बोट उचललं तर बोट तोडून टाकण्याची माझ्यात हिंमत, माझ्यावर 75 केसेस, यांनी मला हिंदुत्व शिकवू नये। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा भाजप नेत्यांवर निशाणा। मातोश्रीच्या कॉर्नरवर जाऊनही उत्तर देण्याची आमच्यामध्ये हिंमत, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रत्युत्तर। स्वतःला हिंदू समजणारे हिंसा पसरवतात, तुम्ही हिंदू नाहीत, भाजपकडे इशारा करत राहुल गांधींचं वक्तव्य। लोकसभेमध्ये गोंधळ, याच मुद्द्यावरून विधान परिषदेत लाड आणि दानवे यांची एकमेकांना शिवीगाळ। सर्व हिंदूंना हिंसक म्हणणं चुकीचं, राहुल गांधींनी आपले शब्द मागे घेऊन माफी मागावी, भाजप आक्रमक। मुंबईत ठाकरेंनी ठाण्यामध्ये भाजपने गड राखला। मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी, तर ठाण्याची कोकण पदवीधरची जागा राखण्यात भाजपच्या निरंजन डावखरे यांना यश। नाशिक शिक्षक मतदारसंघात काटेकी टक्कर, पहिल्या फेरीमध्ये महायुतीचे किशोर दराडे 1775 मतांनी आघाडीवर, थोड्याच वेळामध्ये अधिकृत निकाल। विधान परिषदेसाठी भाजपची 5 नावं जाहीर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची उमेदवारी। विधान परिषदेसाठी परिणय फुके आणि योगेश टिळेकर यांना उमेदवारी, अमित गोरखेंना सुद्धा भाजपकडून उमेदवारी जाहीर। अजितदादा गटामध्ये विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची शक्यता, उद्या दोन्ही उमेदवार अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। मूळ राष्ट्रवादी पक्षाची कागदपत्र चोरणाऱ्याला अजित पवारांकडून विधान परिषदेचं गिफ्ट, रोहित पवारांचा शिवाजीराव गर्जेंवर निशाणा। प्रकरण हाताबाहेर का जाऊ दिलं, आधी स्थगिती का नाही दिली, लोकांना रस्त्यावर का उतरायला लावलं, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल। बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या सर्वात महत्त्वाच्या स्थानाला का छेडता, कारण नसताना जातीमध्ये आग लावण्याचा शासनाचा प्रयत्न, आव्हाडांचा सरकारवर निशाणा। लोकांच्या धार्मिक भावनांचा विचार करून सरकारने पावलं उचलावीत, जनतेच्या आस्थेला धक्का लावू नये, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। पेपरफुटीबाबत कायदा आणणार, फडणवीसांचं आश्वासन, कोणत्याही घोटाळ्याविना 77,000 नियुक्त्या, फडणवीसांची माहिती। वटसावित्रीच्या पूजेवरून संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, मनोहर भिडे बास करा किडे, काँग्रेस पदाधिकारी संगीता तिवारी यांचा हल्लाबोल, तर संभाजी भिडेंच्या मिशा कापू, सोलापुरातील महिला संघटनेचा इशारा। भिडेंच्या वक्तव्यावर टिप्पणी करणं म्हणजे वादाला तोंड फोडणं, माझं काही म्हणणं नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, तर गिरीश महाजन यांनी सुद्धा संभाजी भिडेंच्या प्रश्नावर बोलणं टाळलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तलाठी कार्यालय फुल, योजनेचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी। मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा रखडण्याची शक्यता, आयोगाला प्रतिवादी बनवा, मुंबई हायकोर्टात नवीन अर्ज दाखल, ज्येष्ठ वकील सुभाष झा यांनी केलेल्या अंतरिम अर्जावर हायकोर्टामध्ये उद्या सुनावणी। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांना दिलासा, व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 330 रुपयांची कपात। लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेमधील 5ही मृतदेह सापडले, तर 5 जणांना बाहेर काढण्यात यश, एकाच कुटुंबातील 10 जण वाहून गेल्याची घटना। आज मुंबईसह कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।